नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपल्या पुढे आहे अर्बन क्रुझर हाय रायडर यस न्यू ड्राईव्ह हे मॉडेल. तर या गाड्याची आपण पूर्ण डिटेल्स मराठीमध्ये तुम्हाला आता सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर आपण आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू, राईट व्ह्यू, टॉप व्ह्यू, रिअर व्ह्यू अशा प्रकारे पूर्ण गाडीचा आणि इंटेरियर अशा प्रकारे तुम्हाला गाडीची पूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर आपण वेळ न घालवता आता गाडीची डिटेल्स सांगायला सुरुवात करूया. तर आपण सुरुवातीला फ्रंट व्ह्यू पासून चालू करूया. तर तर मित्रांनो, गाडीची की बघायला गेली तर अशा प्रकारे प्रीमियम टाईप की आहे. यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉकचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो, गाडीचा फ्रंट लुक काही अशा प्रकारे दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी टर्न इंडिकेटर मिळणार आहे. त्याबरोबर यामध्ये तुम्हाला DRL सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर इथे जो लॅम्प आहे तो हॅलोजन फ्लोज लॅम्प आहे मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे डिझायनिंग मिळणार आहे. इथे तुम्हाला टोयोटाचा प्रीमियम अशा प्रकारे लोगो मिळणार आहे. त्यानंतर इथे आपण खाली बाजू बघायला गेल्यानंतर तुम्हाला ब्लॅक आणि रेड अशा कॉम्बिनेशनमध्ये ते तुम्हाला ॲक्सेसरीज बघायला मिळते, ज्याने की तुम्हाला गाडीला स्पोर्ट लुक मिळणार आहे. अतिशय छान प्रकारे कॉम्बिनेशन बघायला मिळते. तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला टोयोटाच्या लोगोच्या खाली सुद्धा अशाच प्रकारे रेड कलरचं तुम्हाला बॅजिंग डिझायनिंग बघायला मिळते. तर मित्रांनो, हा जो स्पॉइलर आहे तो अशा प्रकारे थोडा बाहेर घेतलेला आहे, ज्यामुळे गाडीची लांबी थोडी वाढलेली आहे. तर मित्रांनो, ही वरील रेड पट्टी आणि खालील ब्लॅक रेड कॉम्बिनेशन, ज्यामुळे गाडीचा लुक अधिक तुम्हाला प्रीमियम आणि स्टायलिश दिसतो. तर मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला की फ्रंट लुक तुम्हाला अशा प्रकारे तो कसा वाटला आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण साईड प्रोफाईल जर बघायला गेलो, लेफ्ट साईड प्रोफाईल, तर काही अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळते. तर यामध्ये तुम्हाला इथे मिरर इंडिकेटर सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर खाली सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे रेड कलरची पट्टी दिली आहे डिझायनिंगमध्ये. यामुळे सुद्धा अधिक स्टायलिश लुक दिसतो. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 17 इंच व्हील्स येणार आहेत. हे ॲलोय व्हील्समध्ये तुम्हाला वर व्हील कॅप बसवलेली आहे. त्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, रोपरेल जरी बघायला गेलं तर अशा प्रकारे ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला रोपरेल मिळणार आहे. एकदम चांगल्या क्वालिटीचा मटेरियल इथं टोयोटाने यूज केला आहे. अगदी प्रीमियम क्वालिटीचं मजबूत रोपरेल आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला शार्क अँटेना सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, फ्युएल टँक सुद्धा तुम्हाला लेफ्ट साईडला दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही 45 लिटरचा फ्युएल टँक सुद्धा तुम्हाला यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. तर लेफ्ट प्रोफाईल मित्रांनो आता आपण बघितलेलं आहे, अशा प्रकारची पूर्ण लेफ्ट प्रोफाईल आहे. तर आता आपण जाऊया रिअर प्रोफाईलकडे. तर रिअरमध्ये बघायला गेलं अशा प्रकारे तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे रिअर प्रोफाईल सुद्धा आहे. तर मित्रांनो, यामुळे तुम्हाला डीप फॉगर सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर ना या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला स्पॉइलर मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्टॉप लॅम्प सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे बॅक साईडला. त्यानंतर खाली पण तुम्हाला अशा प्रकारे रेड कलरची पट्टी तुम्हाला डिझायनिंगमध्ये मिळेल जाईल, जी की तुम्हाला अधिक तुम्हाला प्रीमियम लुक आणि स्टायलिश दिसते. त्यानंतर ते तुम्हाला रेडचं दिसते. LED मध्ये तुम्हाला स्टायलिश असे टेल लॅम्प मिळणार आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्हाला रिफ्लेक्टर सुद्धा आहे, इंडिकेटर आहे आणि रिव्हर्सला तुम्हाला यामध्ये अशा प्रकारे इथे डिझाईनमध्ये केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे अर्बन क्रुझर हाय रायडरचं बॅजिंग येतं. त्याबरोबर तुम्हाला या साईडला येस न्यू ड्राईव्ह असा तुम्हाला बॅजिंग मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला मागील साईडला 4 पार्किंग सेन्सर सुद्धा मिळणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण गाडीला बूट स्पेस बघूया. तर मित्रांनो, इथून बूट स्पेस डिक्की तुम्ही ओपन करू शकता. टेलगेट अशा प्रकारे मॅन्युअल ओपन होते. तर बूट स्पेस अगदी एकदम मोठा प्रीमियम आहे. केबिन टाईप 8 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला बघू शकता तुम्ही. एकदम मोठा असा स्पेस आहे. तुमचं लगेज वगैरे तुम्ही इथं ठेवू शकता. तुम्ही बघू शकता मित्रांनो.
तिथे तुम्हाला अशा प्रकारे लॅम्प सुद्धा दिलेला आहे. नाईटच्या वेळी तुम्ही असं यूज करू शकता. ते बघू शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला सामान तुम्ही अलगदपणे यामध्ये इन्क्लूड करू शकता. तिथे सुद्धा थोडाफार असा स्पेस आहे. त्याचा या बाजूला सुद्धा अशा प्रकारे स्पेस दिलेला आहे. तर मित्रांनो, करून जाता इथून तुम्हाला मॅन्युअल लॅम्प बंद करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, मॅट रेस्टवर ओपन केलं तर तुम्हाला स्टेपल टायर वगैरे तुम्ही ते ठेवू शकता. अशा प्रकारे इथं तुम्ही ठेवलेलं आहे पाना वगैरे. तर इथे पण तुम्हाला चांगला स्पेस असा मिळून जातो. राईट साईड प्रोफाईल बघायला तर काही अशा प्रकारे आहे. लेफ्ट साईड आहे तशीच आहे. तर मित्रांनो, आपण आता आज जाऊया ड्रायव्हर सीटला. ते काही इंटेरियरमध्ये पिक्चर्स वगैरे ते आता तुम्हाला आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो, यस नो ड्राईव्हचं जर इंटेरियर पाहायला गेलं तर काही अशा प्रकारे येते. एक्स्ट्रा तुम्हाला काही लावायची गरज नाही. कंपनी ऑल यात तुम्हाला फिटेड दिलेलं आहे. तर मित्रांनो, 7 इंचा तुम्हाला अशा प्रकारे डिस्प्ले येणार आहे. टच स्क्रीन, वायरलेस ॲपल कार सोबत. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 4 स्पीकर येणार आहेत, 2 पुढे 2 मागे. त्यामुळे साऊंड सुद्धा एकदम क्लीन अँड क्लिअर व्यवस्थित येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ड्रायव्हरचा जर डोअर बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला चारही विंडोज कंट्रोल इथे तुम्हाला मिळून जाणार आहे. तिथून तुम्हाला मिरर कंट्रोल सुद्धा तुम्ही करू शकता. अशा प्रकारे इथे लॉक अनलॉकचं सुद्धा बटन दिलेलं आहे. त्यानंतर इथे पण तुम्हाला अशा प्रकारे स्पेस दिलेला आहे ठेवण्यासाठी काही तर. त्यानंतर इथे बॉटल स्पेस आहे, बॉटल ठेवू शकता या ठिकाणी. व या ठिकाणी अशा प्रकारे करून देण्यात आले आहे. सॉफ्ट टच फिनिशिंगमध्ये तुम्हाला डोअर हँडल्स वगैरे इथे तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर स्टेअरिंगमध्ये तुम्हाला अशा प्रकारे क्रूज कंट्रोल, इन्फोटेक कंट्रोल्स तुम्हाला अशा प्रकारे स्टेअरिंगमध्ये दिलेले आहेत. इथे तुम्हाला टोयोटाचा लोगो अशा प्रकारे दिलेला आहे, प्रीमियम असा. त्यानंतर एसी इव्हेंट्स बघायला तर अशा प्रकारे फ्रंटला अशा प्रकारे इथे 2 एसी. त्यानंतर ना लेफ्ट साईड डोअर जवळ एक एसी आणि ड्रायव्हर सीटला अशा प्रकारे इथे एक एसी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे एसी कंट्रोल सुद्धा मिळणार आहे. इथे तुम्हाला स्पेस आहे काही ठेवण्यासाठी. त्यानंतर इथे तुम्हाला USB चार्जिंग पोर्ट सुद्धा दिला आहे. इथे तुम्हाला 12 वोल्टचा चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. त्यानंतर माहिती आहे तुमचं मॅन्युअल गिअर बॉक्स ट्रान्समिशन. त्यानंतर इथे तुम्हाला कप होल्डर सुद्धा दिले आहेत, 2 कप होल्डर आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला थोडा स्पेस दिला आहे कप होल्डरच्या पुढे सुद्धा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला आर्मरेस्ट सुद्धा दिला आहे. ते अशा प्रकारे तुम्ही असं मागा पुढे मॅन्युअली करू शकता. गाडीमध्ये सेफ्टीसाठी तुम्हाला मित्रांनो 6 एअरबॅग सुद्धा येणार आहेत. क्लस्टर डिस्प्ले बघायला तर अशा प्रकारे येणार आहे तुम्हाला मॅन्युअलमध्ये. आणि क्लीन आहे, क्लिअर आहे. तर मित्रांनो, गाडीची कॅमेरा क्वालिटी जर चेक करायला गेली तर किती क्लीन आहे, क्लिअर आहे. आपण बॅक प्रोफाईल बघू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला रिअर कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला रिव्हर्स घेताना सुद्धा काही अडचण येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सनवायझर सुद्धा दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला आता अशा प्रकारे मिरर सुद्धा आहे. याबरोबर अशा दुसऱ्या साईडला तुम्हाला लेफ्ट साईडला पण अशा प्रकारे सनवायझर आहे. यामध्ये पण मिरर आहे, तुम्ही बघू शकता. दाखवतो तुम्हाला मी. तर दोन्ही साईडला मिरर दिलेला आहे. टोयोटा कंपनीने अगदी एकदम चांगल्या प्रकारे फीचर दिले. काही काही गाड्यांना एका वन साईडच असते. त्यानंतर इथे अशा प्रकारे तुम्हाला हँडल सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला हॅलोजन मध्ये लॅम्प येणार आहे फ्रंटला. तर मित्रांनो, आता आपण फ्रंट ड्रायव्हर सीट केबिन मधील पूर्ण इंटेरियर तुम्हाला दाखवला आहे. तर आता रिअर साईड मधला तुम्हाला काय काय फीचर्स आहेत, कसा कसा कम्फर्ट आहे, ते तुम्हाला बॅक साईडला जाऊन आता आपण दाखवूया. तर मित्रांनो, मी आता बॅक साईडला बसलेलो आहोत. तर आता ही पुढची सीट बी पिलर पर्यंत आहे. तर तुम्ही आता स्पेस तुम्हाला दाखवतो मी कसा राहिलाय. अशा प्रकारे एवढा स्पेस राहिलाय, त्यामुळे मागं बसल्यावर सुद्धा अशा अडचण काही वाटत नाही. एकदम तुम्ही कम्फर्टेबल मागल्या साईडला सुद्धा बसू शकता. तर मित्रांनो, रिअर मध्ये बघायला तर तुम्हाला बॅक साईडला सुद्धा रिअर एसी इव्हेंट सुद्धा इथं दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मित्रांनो 2 चार्जिंग पॉईंट सी टाईप दिले आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला थोडंफार काय असेल मोबाईल वगैरे तुम्ही अशा प्रकारे इथे ठेवू शकता. त्यानंतर नाही ते तुम्हाला हॅलोजन लॅम्प दिलेला आहे.
अशा प्रकारे हँडल दिलेलं आहे. त्यानंतर बॅकरेस्ट जर बघायला गेलं मित्रांनो, तर तुम्हाला 3 बॅकरेस्ट तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले, तुम्ही बघू शकताय. काही गाड्यांना 2च असतात, पण तुम्हाला टोयोटाने इथे तुम्हाला 3 बॅकरेस्ट ॲडजस्टेबल बॅकरेस्ट दिलेले आहेत. आणि गाडीची सीट सुद्धा मागील एकदम मोठी आहे. आरामात 3 माणसं बसू शकतात. माझ्या साईडचे असतील तर 4ही माणसं बसायला सुद्धा इथे काही अडचण नाही. मधून पुढील प्रोफाईल बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला पुढील केबिन प्रोफाईल दिसणार आहे. त्यानंतर डोअरमध्ये बघायला तर अशा प्रकारे तुम्हाला विंडो अप डाऊन करण्यासाठी तुम्हाला स्विच आहे. त्यानंतर लॉक अनलॉकसाठी इथं बटन आहे. फॅब्रिक टचमध्ये एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये डोअरमध्ये आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. खाली बॉटल होल्डर सुद्धा आहे. स्पीकर सुद्धा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, मगाच तुम्हाला जो हॅलोजन लॅम्प दाखवला तर ऑन करण्यास सुद्धा इथं तुम्हाला कुठं बटन तुम्हाला मिळणार नाही. तर बटन तुम्हाला यातच इन्क्लूड आहे. तर कशा प्रकारे ते तुम्हाला मी दाखवतो. तर इथंच तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा लॅम्प आहे तो ऑन होऊन जाणार आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी नवीन फीचरसोबत हे एक्स्ट्रा केअर आहे. नाईस फीचर आहे, आवडलं मला. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं आर्मरेस्ट सुद्धा देखील दिलेला आहे. तुम्ही बघू शकताय. 2 कप होल्डर सोबत तुम्हाला आर्मरेस्ट आहे. त्यानंतर मग इथे रिअर पार्सल ट्रे सुद्धा आहे. त्यानंतर हे हँडल जे आहे ते ह्या प्रकारे इथे सुद्धा आहे. दोन्ही साईडला तुम्हाला अशा प्रकारे दिलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण थोडं हेडरूम बद्दल बोलूया. तर वर जो स्पेस आहे माझ्या हाईट प्रमाणे तर चांगल्या प्रकारे वर सुद्धा स्पेस तुम्हाला राहिलेला आहे. त्यानंतर मागील साईडला सुद्धा अशा प्रकारे बॅकरेस्ट आपण मॅन्युअली ते तुम्हाला सांगितले. तुम्ही तुमच्या हाईटनुसार हा ॲडजस्ट करून लॉंग ड्राईव्हसाठी जर जात असाल तर तुमच्या हाईटनुसार वर खाली करून ॲडजस्ट करून तुम्ही याचा यूज करू शकता. तर आता आपण पाहूया इंजनबद्दल थोडं बोलूया. पुढचं बोनेट ओपन करून मी तुम्हाला इंजन वगैरे त्यातील आत तुम्हाला इंटेरियर सगळं दाखवणार आहे. चला तर मग मित्रांनो, आता तुम्हाला बोनेट ओपन करून आता इंजन दाखवतो आणि इंजनची पॉवर वगैरे किती येते आपण तुम्हाला सांगूया. अशा प्रकारे मॅन्युअलमध्ये ओपन करायचं आहे बोनेट. या तर अशा प्रकारे इंजिनची डिझाईन आहे. क्लीन अँड क्लिअरमध्ये एकदम प्रीमियम इंजिन दिसते, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हे इंजिन आहे तुम्हाला 1500 cc पर्यंत हे इंजिन येणार आहे. 100.6 PS पॉवरसोबत तुम्हाला हे इंजिन येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, या इंजिनचा टॉर्क 136 Nm चा टॉर्क आहे. 4400 RPM सोबत. तर पेट्रोल इंजिन आहे मित्रांनो, पेट्रोलमध्ये गाडी येते. यामध्ये CNG मध्ये सुद्धा ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, पेट्रोल इंजिनला 22 पर्यंत ॲव्हरेज पडेल असं कंपनी आपल्याला सांगितलं आहे. आणि तुम्ही कशी गाडी चालवा त्यावर सुद्धा ॲव्हरेज डिपेंड असते. तर मित्रांनो, हे पेट्रोल प्लस हायब्रिड इंजिन आहे फर्स्ट इन सेगमेंटमध्ये. एक टोयोटानं तुम्हाला या गाडीमध्ये दिलेलं आहे. पेट्रोल प्लस हायब्रिड इंजिनमध्ये तुम्हाला 28 पर्यंत मायलेज जाऊ शकतं असं कंपनीनं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल आपण गाडीचा लुक इंटेरियर पूर्ण बघितलेला आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या गाडीची प्राइस जी बेसिक प्राइस आहे 14 लाखापर्यंत बेसिक प्राइस आहे. तर ही गाडी सोनूक टोयोटा सांगलीमध्ये अवेलेबल आहे. त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही करू शकता, त्यांना कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.